मुंबईतील पाणी टँकर चालकाच्या संपाचा आज चौथा दिवस आहे। संपावर तोडगा काढण्याचा मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा प्रयत्न सुरू आहे। पाणी टँकर चालकाच्या संघटनेचे प्रतिनिधी आयुक्तांच्या भेटीला दाखल झालेत। पाणी टँकर चालक संघटना आणि भूषण गगराणी यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। पाणी टँकर चालकांचा संप मिटणार का, बैठकीत तोडगा निघणार का, याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष लागलंय, मुंबईकरांचं लक्ष लागलंय। पाणी टँकर चालक संघटनेचा हा संप सुरू आहे। संपाचा आजचा हा चौथा दिवस आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडलेत। श्रेयस, आपण पाहतोय खरं तर पाणी संदर्भातला महत्त्वाचा मुद्दा आहे, मुंबईतील पाणी टँकर संदर्भातला मुद्दा आहे। आज या संदर्भात संपाचा चौथा दिवस आहे, तर या संदर्भात नेमक्या आज काय घडामोडी घडतात, कारण पाणी टँकर चालकांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे। या संपावरती तोडगा काढण्यासाठी सुद्धा काय प्रयत्न सुरू आहेत? खरं तर हा तोडगा आता या बैठकीत निघेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न कारण उभा राहतोय। एकंदर आपण पाहिलं टँकर असोसिएशन जे असेल ती आताच भूषण गगराणी यांचे शासकीय निवासस्थान जे आहे ते बरोबर इथं आहे, आपण बघू शकतो। तर हे जे शासकीय निवासस्थान आहे भूषण गगराणी यांचं पेट्रोल रोडला, तिथं ही बैठक सुरू आहे। कारण या बैठकीत टँकर असोसिएशनची जी मंडळी आहे ती 66 जण जी आहेत ती आताच आत गेले, त्यामुळे 12:30 वाजता ही बैठक आता सुरू होईल असं म्हणतायत। मात्र या बैठकीला सुरुवात होण्याच्या पूर्वी टँकर असोसिएशनचे जी लोक आहेत जी इकडे आली आहे त्यांचा एकच अर्थ आहे की कुठे ना कुठे ज्या ज्या गोष्टी लॉ मध्ये आहेत त्या गोष्टी तर केल्याच पाहिजे, त्यासोबतच काय काय गोष्टी स्टेबल करता येतील का त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र 4 दिवस झाले हा संप सुरू असताना अनेक गोष्टी समोर येतात दिसतात। मुंबईकरांकडे खऱ्या अर्थानं पाणीचा मुद्दा हा ज्वलंत होता दिसतोय, त्याकडे कदाचित सगळ्यांचं लक्ष, आणि ते लक्ष असून सुद्धा आता टँकर असोसिएशन आणि भूषण गगराणी यांच्या बैठकीत हा तोडगा निघेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतोय। आणि हा तोडगा निघाला, ही मीटिंग संपल्यानंतर आपला जो संप आहे टँकर असोसिएशन तो मागे घेतील का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कारण नक्कीच श्रेयस, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।